Hi, students. Welcome to the e-learning platform. Today we are learning the new subject. The name of the new subject is Fundamentals of Power Electronics, and the subject code is 22326. This subject has total weightage of 150 marks. So त्या 150 मार्क्समध्ये डिवायडेशन आहे की 70 मार्क्स आहेत आपल्या फायनल थेरी एक्झामसाठी आणि 30 मार्क असणार आहेत आपले इंटरनल टेस्ट, टेस्ट 1, टेस्ट 2 10 मार्क आणि उरलेले 10 मार्क जे आहेत ते आपल्या मिनी प्रोजेक्टसाठी. त्याच्यानंतर हे झाले 100 मार्क आणि उरलेले जे 50 मार्क्स आहेत ते 50 मार्क्स असणार आहेत आपले की त्यातले 25 मार्क्स असणार आहेत एंड सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी आणि 25 मार्क्स असणार आहेत प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी. सो आपण फंडामेंटल्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टचा सिलेबस बघूया वन बाय वन. तर इथे परत टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम दिलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय की 70 मार्क्स आहेत जे तुमचे फायनल थेरी एक्झामसाठी असणार आहेत आणि 30 मार्क्स जे आहेत ते प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असणार आहेत. त्यानंतर जे 50 मार्क्स आहेत ते एंड सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणजे एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झामसाठी 25 मार्क आणि इंटरनल प्रॅक्टिकलसाठी 25 मार्क. सो अशा पद्धतीने हे जे मार्किंग सिस्टम्स आहेत. तर आपण चॅप्टर 1 पासूनचे पुढचे जे चॅप्टर आहेत त्याचा आपण आता सिलेबस बघूया की काय काय आहे. तर फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ह्या सब्जेक्टमध्ये टोटल 5 युनिट्स आहेत. तर पहिल्या युनिटचं नाव आहे युनिट 1 पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. तर पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये आपल्याला टोटल 4 टॉपिक कवर करायचे आहेत. की पहिला टॉपिक आहे की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस कोणते कोणते आहेत ते बघायचं आहे. त्याच्यानंतर 1 बाय 1 पहिला पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आपण स्टडी करणार आहे त्याला म्हणतो आपण ट्रान्झिस्टर. दुसरा जो डिव्हाइस आहे तो IGBT आणि तिसरा जो आहे तो सेट म्हणजेच सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर सेट. अशी 3 पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. ओके. तर चॅप्टर 2 म्हणजेच युनिट 2 जे आहे ते थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेस. तर हे काय आहे हे मी 1 बाय 1 तुम्हाला सांगत जाईन, पण आपला जो चॅप्टर 2 आहे तो थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेस आहेत. त्यानंतर थर्ड युनिट आहे आपलं टर्न ऑन अँड टर्न ऑफ मेथड्स ऑफ थायरिस्टर. फोर्थ युनिट आहे फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर आणि फिफ्थ युनिट आहे इंडस्ट्रियल कंट्रोल सर्किट. ओके. तर इथं फिफ्थ युनिटच्या सिलेबसच्या खाली तुम्हाला इथे मार्किंग सिस्टम दिसेल. म्हणजे पहिल्या युनिटला किती मार्क्स आहेत, सेकंडला किती आहेत, त्या पद्धतीने आपल्याला 5ही युनिटला किती मार्क्स आहेत फायनल एक्झामसाठी ते तुम्हाला इथे दिसेल. तर जो पहिला युनिट आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स त्यासाठी बघा टोटल तो युनिट 6 मार्क्ससाठी आहे. तर थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेस दुसरा युनिट आहे तो टोटल 17 मार्क्ससाठी आहे. थर्ड युनिट टर्न ऑन अँड टर्न ऑफ मेथड्स ऑफ थायरिस्टर फॉर 14 मार्क्स. फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर इज फॉर 18 मार्क्स अँड इंडस्ट्रियल कंट्रोल युनिट्स हा आपल्याला शेवटी 15 मार्क्ससाठी आहे. सो इन्क्लुडिंग ऑल दी मार्क्स 6 + 17 + 14 + 18 + 15 हे टोटल मार्क्स आपल्याला 70 मार्क्सची ही फायनल थेरी एक्झाम असणार आहे. ओके. तर आज आपण ह्यापैकी युनिट 1 स्टडी करणार आहोत. युनिट 1चं नाव आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस. तर before starting the actual syllabus we are going to see the what is electronics first. तर
आपण गेल्या सेमिस्टरमध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट स्टडी केला आहे. ओके, तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण काय काय स्टडी केलं आहे, तर त्याचे कॉम्पोनंट्स कुठले, नेमके बेसिक इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये कुठले कुठले डिव्हायसेस यूज करतात आणि त्याचे ॲप्लिकेशन्स, हे सगळं आपण लास्ट सेमिस्टरमध्ये स्टडी केला. त्याचंच एक रिव्हिजन म्हणजे आपण काय बघितलो, तर व्हॉट इज बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स अँड विच डील्स विथ दी फ्लो अँड कंट्रोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपण इलेक्ट्रॉन्सचे मुवमेंटचा स्टडी आपण बघितला आहे. तर त्याच्यामध्ये आपण रजिस्टर्स म्हणजे काय, कॅपॅसिटर्स म्हणजे काय, ट्रान्झिस्टर्स म्हणजेच काय, डायोड म्हणजे काय, तर हे सगळे इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस किंवा कॉम्पोनंट्सची स्टडी केले. त्याच्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन पण बघितलेत. ॲप्लिकेशनमध्ये काय काय स्टडी केलो आपण लास्ट सेममध्ये, तर रेक्टिफायर्स म्हणजे काय आहे, तर व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय आहे, हे सगळं आपण ॲप्लिकेशनमध्ये स्टडी केलो आहोत. ओके, तर आता ह्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला त्याच्या हायर व्हर्जन आहे स्टडीसाठी. म्हणजेच लास्ट टाईममध्ये फक्त तुम्ही बेसिक इलेक्ट्रॉनिक्स शिकला, तर ह्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स शिकायचं आहे. तर दोन्हीतला फरक काय असणार आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि फक्त इलेक्ट्रॉनिक्स, ह्यामध्ये फरक काय असणार आहे, तर इथे लक्ष द्या की जे आपण आतापर्यंतचे लास्ट सेमिस्टरमध्ये जे ॲप्लिकेशन्स बघितले की रेक्टिफायर्स वगैरे, सो दोज ॲप्लिकेशन्स नीड्स व्हेरी लेस करंट, लेस पॉवर अँड लेस व्होल्टेज, मीन्स मिनिमम व्होल्टेज रिक्वायर्ड होतं तिथं. पण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इज डीलिंग विथ हाय पॉवर, हाय करंट अँड हाय व्होल्टेज. तर हा डिफरन्स आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये कुठले कुठले ॲप्लिकेशन्स येतात, तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण वॉशिंग मशीन, ग्राइंडर्स, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, हीट कंट्रोल, हे सगळे ॲप्लिकेशन्स येतात. तर ह्या ॲप्लिकेशन्सला वी नीड द हाय पॉवर, हाय करंट अँड व्हेरी हाय व्होल्टेज, म्हणून वी रिक्वायर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स फॉर दिस ॲप्लिकेशन्स. ओके, तर हा डिफरन्स आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये. फॉर हाय पॉवर ॲप्लिकेशन्स सच ॲज वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर एक्सेट्रा नीड्स high power, high current and very high voltage. Hence the power electronics is needed. Okay. Now let us move on to the our unit 1. The name of the unit 1 is power electronics devices. तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस म्हणजेच काय, तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण आता बघितले की वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, हे वगैरे आपले पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत. तर हे आपल्याला ॲप्लिकेशन्स जर रन करायचे असतील तर आपल्याला त्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसची गरज आहे. तर ते पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस कोणते कोणते आहेत, तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस आहेत, दोज आर डिवायडेड इंटू 5 टाईप्स. त्यांनाच आपण असंही म्हणतो की पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस. तर पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 5 टाईप्स. पहिला जो आहे तो पॉवर डायोड, थायरिस्टर्स, पॉवर ट्रान्झिस्टर्स, पॉवर मॉसफेट, IGBT अँड SIT. तर हे जे 5 टाईप्स आहेत हे आपले पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसचे टाईप्स आहेत. सो इन दी नेक्स्ट सेशन we are going to see one by one how the symbol of the each power device, how it works and applications of the devices. तर थायरिस्टरच्या खाली आपल्याला त्याचे परत पार्ट्स आहेत की ट्रॅक, SCR, GTO, RCT, सीट, गॅट, LASCR आणि
MCT. तर हे सगळे जे आहेत हे थायरिस्टरचे टाईप आहेत. ओके, सो ह्या फर्स्ट युनिटमध्ये आपण एवढंच बघणार आहोत की पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसमधला पॉवर ट्रान्झिस्टर स्टडी करणार आहोत, पॉवर मॉसफेट स्टडी करणार आहोत, IGBT आणि SIT हे टोटल 4 आपण स्टडी करणार आहोत की हे नेमके काय आहेत. तर पॉवर डायोड्स आणि थायरिस्टर हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. तर आपण आता स्टार्ट करूया की पॉवर ट्रान्झिस्टर म्हणजे काय आहे नेमका. पॉवर ट्रान्झिस्टर. ओके, so here are some points which we have to cover in the BJT, that is in the transistor. इथे जे पॉईंट्स आहेत ते बघा काय काय आहेत पॉईंट्स. आउटलाईन्स ऑफ दिस सेक्शन म्हणजे BJTचे काय काय सेक्शन आपण स्टडी करणार आहोत. तर बेसिक्स ऑफ पॉवर BJT, पॉवर BJTचे बेसिक्स बघणार आहोत की काय काय आहेत. तर स्ट्रक्चर ऑफ पॉवर BJT, त्याच्यानंतर आपण BJTचा सिम्बॉल कसा आहे तो बघणार आहोत. देन मग BJT कुठल्या मोड्समध्ये आपण ऑपरेट करतो आणि त्याची VI कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे व्होल्टेज आणि करंटचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते बघणार आहोत. आणि ॲट दी लास्ट आपण त्याचे ॲप्लिकेशन्स बघणार आहोत की काय काय कुठे कुठे यूज करतात BJT. ओके, तर पॉवर BJT स्टार्ट करण्या अगोदर आपण नॉर्मल BJT एकदा आपण रिवाइज करूया की नॉर्मल BJT काय होता की आपण जो लास्ट सेमिस्टरमध्ये शिकलाय. BJT म्हणजे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके, तर काय आहे BJT? इट्स अ बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. तर तो कसा तयार होतो नॉर्मल BJT? जेव्हा PNP किंवा NPN सेमीकंडक्टर हे एकमेकांशी सँडविच्ड केले जातात तेव्हा आपल्याला तो ट्रान्झिस्टर बनतो. की PNP असू दे किंवा NPN. जर PNP असेल तर 2 P आणि 1 N त्याच्यामध्ये आपण सँडविच करून तो PNP बनवतो. आणि जर NPN असेल तर 2 N आणि त्याच्यामध्ये 1 P असतो. ओके, तर तो अशा पद्धतीचा आपला नॉर्मल BJT होता जो आपण लास्ट सेमिस्टरमध्ये स्टडी केला आहे. ओके, बट ह्या सेमिस्टरमध्ये आपल्याला नॉर्मल BJT शिकायचा नाही आहे, तर त्याचा हायर व्हर्जन आहे जो पॉवर BJT तो स्टडी करायचा आहे. तर ह्या दोन्हीमधला फरक काय आहे? तर ह्या दोन्हीमध्ये थोडासा कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चरमध्ये फरक आहे ह्या दोन्हीमध्ये. तर जसं मी आत्ता सांगितले त्या पद्धतीने नॉर्मल BJTमध्ये फक्त 3 लेयर्स आहेत, PNP किंवा NPN. ओके, आणि तो जो आहे तो करंट कंट्रोल्ड डिव्हाइस आहे BJT काय आहे? करंट कंट्रोल्ड डिव्हाइस. तर त्याला आपण करंट कंट्रोल्ड कसा म्हणतो? कारण की जेव्हा आपण त्याला बेसला इनपुट करंट देतो त्याला जो आपल्याला कलेक्टरच्या साईडला जो आउटपुट करंट असतो तो बेस करंटवर आपण कंट्रोल केलेला असतो. बेसला आपण किती कंट्रोल करणार आहे त्याच्यावर आपल्याला डिपेंड आहे की आउटपुटला कलेक्टरच्या साईडला किती करंट मिळेल आपल्याला. म्हणून आपण BJTला करंट कंट्रोल्ड डिव्हाइस असं म्हणतो. ओके, तर लेट अस स्टार्ट द स्ट्रक्चर ऑफ BJT. तर पॉवर BJTचं स्ट्रक्चर काय आहे बघा. पण नॉर्मल BJT फक्त 3 लेयर्ड होता. आता हा पॉवर BJT बघा इथे 4 लेयर आहेत तुम्हाला दिसतील इथे. ही जरा इमेज थोडीशी ब्लर आहे पण इथे बघू शकता तुम्ही हे टोटल 4 लेयर्स आहेत. सगळ्यात शेवटचा लेयर आहे तो N+ रिजन आहे आणि N+ रिजनच्या वर N- रिजन आहे, त्याच्यानंतर P आणि त्याच्यानंतर N+ आहे. म्हणजे हा जो BJT आहे तो NPN आहे ॲक्च्युली, NPN BJT. पण त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे, ते लेयर आहे N- रिजन. तर हे लेयर कशासाठी ॲड केलं आहे किंवा ह्या लेयरला काय म्हणतात हे मी सांगणार आहे तुम्हाला. की आता बघा हे ओव्हरऑल स्ट्रक्चर, इथे तुम्हाला टोटल 4 लेयर दिसतात
आणि 3 टर्मिनल्स दिसतात स्ट्रक्चरमध्ये. जे खाली लिहिलेलं आहे ते कलेक्टर टर्मिनल आहे, वर जे लेफ्ट साईडला आहे ते बेस टर्मिनल आहे आणि राईट साईडला आहे ते एमिटर टर्मिनल आहे. आणि हा जो सिम्बॉल आहे तो NPN पॉवर BJTचा आहे. ओके, तर इथे बघा N मायनस काय आहे, तर N मायनस रिजन जे काही एक्स्ट्रा आहे त्या रिजनला आपण ड्रिफ्ट रिजन असं म्हणतो. काय म्हणतो याला? ड्रिफ्ट रिजन. तर ते रिजन कशासाठी आहे? इट हॅज N मायनस रिजन, दॅट इज कलेक्टर ड्रिफ्ट रिजन. दिस N मायनस रिजन विल इन्क्रीज द व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅसिटी ऑफ दी पॉवर BJT. तर हे N मायनस रिजन काय करतं की will increases the voltage blocking capacity of the BJT. म्हणजे व्होल्टेज ब्लॉक करून ठेवायची कॅपॅसिटी त्या N मायनस रिजनमध्ये आहे. तर ते कशासाठी लागणार आहे आपल्याला ब्लॉकेज व्होल्टेज? जेव्हा आपण ट्रान्झिस्टर ऑफ करणार आहोत, ऑफ केल्यानंतर तिथं मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स फ्लो व्हायला आपल्याला नको आहेत, म्हणून तिथं N मायनस ड्रिफ्ट रिजन आपण एक ॲड केलेलं आहे. ते रिजन काय करतं, तर व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. ओके, तर इथे तुम्ही बघाल की इथं आपल्याला 10 टू दी पॉवर 19, 10 टू दी पॉवर 16, 14 आणि 19 इथे काहीतरी लिहिलेलं आहे. तर ह्याला काय म्हणतो आपण की डोपिंग लेवल म्हणतो. डोपिंग लेवल म्हणजेच काय? व्हॉट इज डोपिंग लेवल? तर डोपिंग लेवल मीन्स द ॲडिंग दी इम्प्युरिटीज टू दी मटेरियल, ॲडिंग the impurities to the material to enhance its conduction capacity. म्हणजे त्याची करंट कंडक्ट करण्याची कॅपॅसिटी तुम्ही इन्क्रीज करण्यासाठी त्याच्यामध्ये दुसरं मटेरियल ॲड करता, त्यालाच म्हणतो आपण की डोपिंग लेवल. मग आता इथे सगळ्याची डोपिंग लेवल एकच नाही आहे, प्रत्येक ठिकाणी डोपिंग लेवल वेगवेगळी आहे. तर तुम्ही इथे जर बघितला तर जास्त डोपिंग लेवल कशाचे आहे, तर एमिटर हॅज अ हेविली डोप्ड, कलेक्टर इज हेविली डोप्ड, बट बेस रिजन इज अ मॉडरेटली डोप्ड हिअर. तर प्रत्येकाची डोपिंग लेवल वेगवेगळी आहे. ओके, तर हे स्ट्रक्चर आहे पॉवर BJTचं. The difference between normal BJT and power BJT is that only the one extra region is added in the power BJT. Why it is added to the power BJT? Because that will increases the voltage blocking capacity of the BJT. So this is the difference. Now let us move on to the symbols of BJT. तर हे दोन सिम्बॉल्स आहेत पॉवर BJT. सिम्बॉलमध्ये काही फरक नाही, नॉर्मल BJT जसा आहे तसाच हा पण आहे पॉवर BJT. दोन सिम्बॉल्स आहेत. पहिला जो सिम्बॉल आहे तो NPN ट्रान्झिस्टर आहे. NPN ट्रान्झिस्टरला देर आर 3 टर्मिनल्स, बेस टर्मिनल, कलेक्टर टर्मिनल अँड एमिटर टर्मिनल. अँड ॲट दी NPN transistor the arrow is towards the emitter. The arrow indicates outside the symbol, so it is a NPN transistor. And look at the PNP transistor, second image. The second image is the arrow is inside the symbol, so means there are also the 3 terminals, base terminal, collector terminal and emitter terminal, but the arrow difference between the two images is for the NPN transistor is arrow is downward towards the emitter, and in the PNP transistor the arrow is inward. Okay, so these are the two difference between the NPN and PNP transistor. Now what are the modes of पॉवर BJT? तर मोड्स म्हणजे काय आहे, तर हे मोड्स म्हणजे काय असतं की सपोज फॉर एक्झाम्पल PNP ट्रान्झिस्टर आहे, तर PNP ट्रान्झिस्टरला टोटल 3 टर्मिनल्स आहेत. पहिला बेस टर्मिनल आहे, मग कलेक्टर आहे आणि मग एमिटर आहे. तर हे 3 टर्मिनल असल्यामुळे काय होतं की आपल्याला इनपुट कुठल्या टर्मिनलला द्यायचं आणि आउटपुट कुठल्या टर्मिनलपासून घ्यायचा हे आपल्याला डिसाईड नसतं, म्हणून इथं मोड्स सेट केलेत. आपल्याला ज्या पद्धतीचा आउटपुट हवा आहे त्या पद्धतीनं आपण ते
त्याला इनपुट करू शकतो किंवा आउटपुट करू शकतो, म्हणून त्यालाच म्हणतो आपण मोड्स ऑफ पॉवर बीजेटी. तर ह्या मोड्स ऑफ पॉवर बीजेटीमध्ये काय काय बघणार आहोत आपण. तर टोटल इथे आपल्याला नॉर्मल बीजेटीमध्ये 3 मोड्स होते, पण आता ह्या पॉवर बीजेटीमध्ये किती मोड्स आहेत, तर 4 मोड्स आहेत. तर पहिला मोड आहे की कट ऑफ मोड. पहिल्या मोडला म्हणतो आपण नाव कट ऑफ मोड. तर कट ऑफ मोडमध्ये आपण कसं कनेक्शन करू शकतो, तर बेस एमिटर अँड बेस कलेक्टर both junctions are connected in the reverse bias. Base emitter junction आणि collector base junction both are connected in the reverse bias. So that connection is called as a cutoff mode. In the active mode, the base emitter junction is forward bias and collector base junction is reverse bias. In that case, that mode is called as a active mode. आता ह्याच्यामध्ये सॅच्युरेशनमध्ये परत 2 मोड ॲड झालेत. ॲक्च्युली नॉर्मल बीजेटीमध्ये फक्त सॅच्युरेशन मोड असं नाव आहे, पण आता ह्या पॉवर बीजेटीमध्ये काय आहे, एक कॉसी सॅच्युरेशन आणि हार्ड सॅच्युरेशन अशी 2 नावं आहेत. तर ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर दोन्हीमध्ये पण आपण बेस एमिटर आणि कलेक्टर बेस म्हणजे दोन्ही जे आहेत ते फॉरवर्ड बायसच असणार आहेत. बेस एमिटर रिजन असो किंवा कलेक्टर बेस जंक्शन असो, ते दोन्हीही फॉरवर्ड बायस आहेत. तर दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, तर कॉसी आणि हार्ड ह्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर जेव्हा ते ब्लॉकिंग कॅपॅसिटी आहे, व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅसिटी इज लेस इन दी कॉसी सॅच्युरेशन अँड द व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅसिटी इज हाय इन दी हार्ड सॅच्युरेशन. हे 2 टाईप्स आहेत त्याचे. ओके. After that we are going to see the VI characteristics of the power BJT. तर VI characteristics म्हणजे काय असतं, तर आपण त्याला इनपुट काय दिला आणि आउटपुट आपण कशा पद्धतीने घेतोय, तर त्या ग्राफला आपण VI characteristics म्हणतो, म्हणजेच व्होल्टेज टू करंट कॅरेक्टरिस्टिक्स. मग आपण आता इथे बघत आहोत की एक्स ॲक्सिसला आपण VCE दिलेला आहे आणि वाय ॲक्सिसला IC दिलेला आहे. तर IC म्हणजे काय असतं, तर IC म्हणजे हे कलेक्टर करंट असणार आहे. C इंडिकेट्स कलेक्टर आणि I म्हणजे करंट. कलेक्टरचा करंट म्हणजे हा IC आहे आणि वाय ॲक्सिसवर जे VC आहे, V इंडिकेट्स द व्होल्टेज अक्रॉस दी एमिटर अँड कलेक्टर म्हणजेच VCE. तर इथे तुम्ही बघू शकता की ग्राफमध्ये दाखवलेलं आहे की अगोदर IB 0 दिला आहे, मग IB थोडा थोडा IB1, IB2, IB3, IB4, IB5 असं आपण IB म्हणजे बेसचा करंट, I म्हणजे करंट, बेसचा करंट आपण थोडा 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 इन्क्रीज करत गेलो. जसं तुम्ही बेस इन्क्रीज करत जाल त्या पद्धतीने आपल्याला आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंटमध्ये चेंजेस बघायला मिळतील. तर इथे लक्ष द्या, सगळ्यात जवळ म्हणजे एक्स ॲक्सिसच्या नियर बाय तुम्ही IB इज इक्वल टू 0 ही एक लाईन बघू शकता. ओके. जेव्हा आपण बेस करंट अप्लाय केला आहे तो अगदी 0 आहे, म्हणजे नेग्लिजिबल आहे बेस करंट, त्यावेळेला आपल्याला जो करंट मिळालेला आहे वाय ॲक्सिसचा, जो कलेक्टर करंट आहे, आउटपुट करंट आहे, तो थोडासाच इन्क्रीज झाला आहे आणि परत पूर्ण कॉन्स्टंट आहे, एक्स ॲक्सिससारखा पूर्ण कॉन्स्टंट आहे. तेव्हा आपल्याला IB 0 मिळाला आहे. जेव्हा तुम्ही थोडा 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 IB इन्क्रीज करताय म्हणजे बेस करंट इन्क्रीज करताय, त्यावेळेला आपल्याला कलेक्टर करंटसुद्धा इन्क्रीज होत चालला आहे आणि पुढे तो कॉन्स्टंट व्हायला लागला आहे. त्याच पद्धतीने जसा करंट वाढतो त्या पद्धतीने आपल्याला इथं व्होल्टेज पण आपल्याला इन्क्रीज झालेलं दिसते. कोणतं व्होल्टेज, तर व्होल्टेज अक्रॉस दी कलेक्टर अँड एमिटर टर्मिनल हे इन्क्रीज झालेलं दिसतंय. तर इथं आपण बघू शकता की इथं रिजन्स दिलेत वेगवेगळे मोड्स ऑफ ऑपरेशन्स. तर इथं ॲक्टिव्ह रिजन दिले. कुठे ॲक्टिव्ह रिजन आहे, तर जेव्हा आपल्याला व्होल्टेज कॉन्स्टंट आहे ते ॲक्टिव्ह रिजन आहे आणि त्याच्यावर जे आहेत ते दुसरे 2 हार्ड सॅच्युरेशन आणि कॉसी सॅच्युरेशन आहे.
जिथं आपल्याला व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅसिटी पाहायला मिळेल. व्होल्टेज ब्लॉकिंग कॅपॅसिटी ऑफ द पॉवर BJT, Cauchy saturation and hard saturation. Okay, so this is the VI characteristics of the power BJT. Now ॲप्लिकेशन्स ऑफ पॉवर BJT. तर पॉवर BJTचे आपण कुठं कुठं यूज करतो त्याचा, तर पॉवर BJT आपण SMPSमध्ये वापरू शकतो. SMPS म्हणजे स्विच्ड मोड पॉवर सप्लाय मध्ये आपण पॉवर BJTचा यूज करतो. दी पॉवर ॲम्प्लिफायर्स. तर ॲम्प्लिफायर्स हे काय आहेत? द ॲम्प्लिफायर्स म्हणजे आपण एखाद्या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवत असतो, तर त्याला आपण ॲम्प्लिफायर म्हणतो. तर त्या ॲम्प्लिफायरमध्ये पण आपण पॉवर BJTचा यूज करतो. तर DC टू AC इन्व्हर्टर. तर इन्व्हर्टर जे असतात त्या इन्व्हर्टर्समध्ये आपण पॉवर BJTचा यूज करतो. तर रिलेमध्ये करतो. रिलेनंतर आपल्याला पॉवर कंट्रोल सर्किटमध्ये त्याचा यूज करू शकतो. तर हे सगळे पॉवर BJTचे ॲप्लिकेशन्स आहेत. ओके. तर हे काही फायनल पॉईंट्स आहेत पॉवर BJTचे, जे आपण आत्तापर्यंत शिकलो. त्याचे फक्त रिव्ह्यू आहे काय काय आहे. तर पॉवर BJT इट हॅज अ लार्ज करंट हँडलिंग अँड पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी कम्पेअर टू दी BJT. तर दोन्हीमधला डिफरन्स मी मगाशी सांगितले तेच इथं फक्त मेन्शन केलं आहे की पॉवर BJT हा नावानेच तो हाय पॉवर आहे. सो कम्पेअर टू दी नॉर्मल BJT म्हणून इट हॅज अ हाय करंट हँडलिंग अँड हाय पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी दॅन दी BJT. इट ऑफर्स हाय व्होल्टेज रेझिस्टन्स इन ऑफ स्टेट दॅन दी BJT. म्हणजेच जेव्हा ट्रान्झिस्टर ऑफ असतो तेव्हा तो व्होल्टेजला पूर्णपणे अपोज करतो. म्हणजेच तिथं तुम्हाला कुठेही मायनॉरिटी चार्ज कॅरियर फ्लो झालेले दिसणार नाहीत. तर थर्ड पॉईंट आहे इट ऑफर्स हाय करंट हँडलिंग इन ऑन स्टेट. तर जेव्हा तो ऑन असतो तेव्हा आपल्याला हाय करंट फ्लो झालेला पाहायला मिळेल. फोर्थ पॉईंट इट हॅज अ व्हर्टिकली ओरिएंटेड स्ट्रक्चर. High gain is maintained by enhancing the doping level of the emitter several times than the base. म्हणजे जे एमिटर टर्मिनल आहे ते आपण हायली डोप्ड केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज ह्या जास्त वाढवलेल्या आहेत. म्हणून आपल्याला जो काय गेन मिळणार आहे आउटपुट टू इनपुट, जो काय गेन मिळणार आहे तो आपल्याला गेन काय असणार आहे? हाय गेन असणार आहे. ड्यू टू मोर एमिटर डोपिंग बीटा करंट गेन विल डिक्रीज. जेव्हा द एमिटरचं डोपिंग आपण इन्क्रीज केलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे, तर बीटा म्हणजे काय असतो, तर हा करंट गेन असतो. करंट गेन म्हणजेच काय, तर बीटा इज इक्वल टू IC/IB. म्हणजे आपण इनपुट किती दिलाय आणि आपल्याला आउटपुट किती पद्धतीने मिळतोय, किती मिळतोय, तर ह्याचे रेशो आहे तो बीटा इज इक्वल टू IC/IB. तर इथं काय होतं, ड्यू टू मोर डोपिंग ॲट द एमिटर साईड आपल्याला बीटा काय होणार आहे, मग कमीच मिळणार आहे. द बीटा विल डिक्रीजेस. इट हँडल्स मोर करंट सो इट हॅज अ लार्ज मेटॅलिक बॉडी टू डिसिपेट द पॉवर ॲज हीट. तर लास्ट पॉईंट काय आहे बघा, इट हँडल्स मोर पॉवर. यस, द पॉवर BJT काय करते, लार्ज पॉवर हँडल करू शकते. तर ती लार्ज पॉवर हँडल करते म्हणून त्याची बॉडी काय आहे, मेटॅलिक बॉडी आहे. कशासाठी मेटॅलिक बॉडी आहे, तर जी लार्ज करंट हँडल करून जी बॉडी ती म्हणजे हीट होणार आहे, ती हीट झालेली बॉडी ती पॉवर लॉस करण्यासाठी, पॉवर डिसिपेट करण्यासाठी त्याची बॉडी काय आहे, मेटॅलिक बॉडी आहे पॉवर BJTची. ओके. तर हे आपले सगळे BJTचे बेसिक्स आहेत. ओके. तर ह्याच्यानंतर आपण बघू शकतो की ह्याचा नेक्स्ट पार्ट आहे की पॉवर मॉसफेट. आपण काय शिकतो आता की पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस बघतोय. तर त्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये आपण टोटल
5 टाईप्सचे डिव्हायसेस बघितले, तर पॉवर डायोड्स, थायरिस्टर्स, पॉवर बीजेटीज, मॉसफेट, IGBT अँड SIT. तर हे बघतोय. तर त्या 5 पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसपैकी आता आपण एक बघितला, तर तो कोणता? पॉवर BJT, पॉवर बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जो बघणार आहे त्याचं नाव आहे पॉवर मॉसफेट. सो लेट अस मूव ऑन टू दी पॉवर मॉसफेट. व्हॉट इज पॉवर मॉसफेट? So this is the information about the power MOSFET. तर काय आहे पॉवर मॉसफेट? तर पॉवर मॉसफेट हा एक पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. जसं आता पॉवर BJT आहे त्याच पद्धतीने हा पॉवर मॉसफेट आहे. तर पॉवर मॉसफेटचा फुल फॉर्म काय आहे? सो द फुल फॉर्म ऑफ पॉवर मॉसफेट इज पॉवर मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. व्हॉट? पॉवर मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. सो त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये मॉसफेट म्हणतो किंवा पॉवर मॉसफेट म्हणतो. ओके. So the power MOSFET is a type of MOSFET which is specially meant to handle high levels of power. So the power MOSFET काय आहे? तर पॉवर मॉसफेट हा मॉसफेटचाच एक प्रकार आहे अँड इट इज अ स्पेशली डिझाइनड टू हँडल अ हाय लेवल ऑफ पॉवर. ओके. It is specially designed to handle high level of power. It has a high switching speed and can work much better in comparison with the other normal MOSFET in case of low voltage level. So what is the meaning of this sentence? It has a high switching speed and can work much better in comparison with a normal MOSFET in case of low voltage level. So the meaning of this sentence is the power MOSFET has a high switching speed, means turn on and turn off speed is very high and it works better than the normal MOSFET in case of low voltage level. Okay. Then the power MOSFET has a high switching frequency about 100 kilohertz. The switching frequency is very high at up to the 100 kilohertz. The power MOSFET, जसं आपण लास्टमध्ये बघितलं की जो BJT आहे तो फक्त 10 किलो हर्ट्सपर्यंत वर्क करू शकतो, बट द पॉवर मॉसफेट वर्क्स फॉर दी 100 किलो हर्ट्स. द पॉवर BJT इज अ करंट कंट्रोल डिव्हाइस and the power MOSFET is voltage control. These are the two difference between the BJTs and MOSFET. This is the main difference between the BJT and MOSFET is that the BJT is a current controlled device. We are controlling the output current by using the base current, but here in the power MOSFET it is a voltage controlled device. So how it is a voltage controlled device I will explain in the while explaining the construction of the MOSFET. The power MOSFET consists of parallel connection of thousands of MOSFET cells on a single silicon chip. In single silicon chip we can connect the parallel connection of thousands of basic MOSFET cell at the single silicon chip. The power MOSFETs are widely used are N channel enhancement mode, P channel enhancement mode and depletion mode. So these are the types of the power MOSFET which are used N channel, P channel and the depletion mode. So here are some features of MOSFET. So first feature of the MOSFET is it is a voltage controlled device.
Why it is a voltage controlled device? Because by controlling the voltage we can control the output of the MOSFET. So the controlling terminal is the gate terminal of the MOSFET. We can control the gate voltage and totally we can control the output of the MOSFET. The second feature of the MOSFET is low input current. So required current is very less for the input. It has a high switching speed. They do not have a problem of secondary breakdown, high input impedance, and it is a active device. So these are the features of the power MOSFET. Now the symbol of the power MOSFET is, so this is the symbol of power MOSFET. There are three terminals. First is gate terminal, at the above drain terminal, and the below source terminal. Gate, source and drain. There are two symbols here, the N channel power MOSFET and P channel power MOSFET. Here the difference between the two symbol is, in the N channel power MOSFET the arrow towards the symbol, inside the symbol, this is N channel, and in the P channel the arrow is away from the symbol, means outside of the symbol, that is P channel MOSFET. So this is about the symbol of power MOSFET. Now you can see this is the structure and the working symbol of the power MOSFET. Structure and the working of the power MOSFET. So see here, this is a single silicon chip. This is one single silicon chip. In the single silicon chip, the parallel MOSFET cells are connected, that is N plus N plus N plus N plus. At the above there are four cells, no, that is called as a MOSFET cells. Single silicon chip, there are the parallel connections of the MOSFET cells. Okay, so this is the NPN MOSFET, that is N channel MOSFET. Here the dotted region shows that this is a silicon dioxide. The dotted region shows that the silicon dioxide material, or we can say it is a insulated material. Insulated material. There is above N plus, below that P, N minus, N plus regions are there. So N minus region is called as a drift region. N minus region is called as a drift region to block the voltage, blocking voltage of the MOSFET. So in the P region there are the two MOSFET cells, N plus N plus and N plus N plus, and at the below the N plus substrate is there. Okay, in this structure you can see that there are the total three terminals for the MOSFET. Drain, at the below side there is a drain, at the above, at the middle you can see it is a gate, and at the two side there are two source. This is source material. So it has a three terminal, gate, drain and source. The arrow indicates the conduction of current in the MOSFET from the drain to source. When the current will flow from the drain to source is when we apply the gate voltage at the gate terminal, that time the current will flow from the drain to source terminal. So this power MOSFET is called as a voltage controller device, because when we apply a sufficient voltage to the gate, that time the drain current will flows from the drain to source. This is the about the structure of the power MOSFET. Now this is the VI characteristics of the power MOSFET.
In the VI characteristics, you can see that there are the two characteristics, voltage to current. In the first characteristics is called as a transfer characteristics, and for the second characteristics is called as a output characteristics. Let us see the first one. What is transfer characteristics? The transfer characteristics is that when we applying the voltage to the gate, at that time we are getting the output voltage, that is a drain voltage, that is id along the y axis, that is called as a output current, that is drain current. The vgs indicates the voltage across the gate to source. VGS is voltage across the gate to source. When we apply the gate voltage to the MOSFET, then only the MOSFET can be turn ons and the drain current will flows from the drain to source region. And in the first graph you can you can see that here the VT indicates that is a threshold voltage. The value of threshold voltage is sufficient amount of voltage required to the gate terminal to turn on the MOSFET. As we apply the VT to the MOSFET, the ID current, that is drain current, increases. It is shown in the graph. In the second graph you can see that this is the output characteristics. In the output characteristics you can see that this is the at the x axis VDS voltage across the drain to source, and ID current, that is drain current. And these are blue horizontal lines are indicates the gate voltage across gate to source. Initially the VGS voltage is 0, after that 1 2 3 4 we are increasing the gate voltage. So how we increases the gate voltage? We are getting the drain current and the drain voltages. So this is the graph about the VI characteristics of the MOSFET. Here the above is written this VGS is a output voltage, VDS is a output voltage, VGS is input voltage, and ID is a output current. So these are the two characteristics of the MOSFET, transfer characteristics and the output characteristics. So this is about the